स्वागत आहे तुमचं क्विक इन्फो मराठीमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत की मराठा समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचा घेतलेला महत्त्वाचा निर्णय। मराठा समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन शासनाने उपसमिती गठीत केली आणि 2 सप्टेंबर 2025 रोजी महत्त्वाची बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला। आता त्या निर्णयामध्ये काय काय मुद्दे घेतलेले आहेत ते संपूर्ण मी GR मध्ये तुम्हाला लाईव्ह वाचून दाखवणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। हे GR मी ओपन केलेला आहे बघा। वरतीच हेडलाईन त्यांना काय दिलेली आहे की मराठी समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने कारवाई बाबत। हा 2 सप्टेंबरचा GR आहे बघा। प्रस्तावना खालती काय दिली, मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबीवरून शिफारशीवर कारवाई बाबत महामंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली वाचा क्रमांक येथील दिनांक 22/8/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। मराठा समाजाच्या शासनाच्या प्राप्त झालेल्या मागण्या विचारात घेऊन सदर मागण्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महामंत्री जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली 2/9/2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। पण सदर बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। आता शासन निर्णय दिलाय, दिलेल्या निर्देशानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहेत। आता हे किती 5 निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो त्यांना। आता पहिला निर्णय काय आहे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याबाबतची प्रलंबित राहिलेल्या कारवाई तातडीने करण्यात यावी। आता सेकंडवाला दुसरा नंबरचा काय आहे की गृह विभाग शासन निर्णय दिनांक 20/9/2022 प्रमाणे मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबत उर्वरित प्रक्रिया 2025 सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावी। आता तिसरावाला काय आहे, आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात याव्यात। सदरची कारवाई सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करावी। तिसरा झाला। आता चौथा काय आहे की जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याची पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची कारवाई अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसाच्या आत पूर्ण करावी। आता पाचवा पॉईंट काय आहे की पाचवा पॉईंट दिलेला न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीस 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सदर समितीचा अभिलेख नोंदी शोधण्यासाठी कारवाई सुरू ठेवावी। वरीलप्रमाणे संबंधित आता हे 5 पॉईंट झाले। वरीलप्रमाणे संबंधित प्रशासकीय विभागांनी कारवाई पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल या विभागास सादर करावा।